नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अधिकारी संवर्गातील हे पद आहे गट ब मधील, ज्यासाठी तुम्हाला 52,000 ते 1,65,100 हा पे स्केल या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी फार चांगली आहे। सरळ सेवा भरती अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो मुंबई महानगरपालिकेची कायमस्वरूपी सरकारी नोकरी करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे। बघा पुढे पदाचं नाव आपण माहिती घेऊया। त्यानुसार बघा, सरळ सेवेने भरायच्या पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी स्तर 28 तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये सुधारित वेतन श्रेणी जी असणार आहे ती 52,000 ते 1,65,000 अधिक जे भत्ते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। सो सॅलरी टॉपची असणार आहे, 1 लाख प्लस इझिली सॅलरी तुम्हाला पर मंथ या ठिकाणी मिळून जाईल, अराउंड त्यात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। सो बेसिकली जर बघितला तर ओव्हरऑल सॅलरी तुमची टॉप इन क्लास याने दिलेला आहे। टोटल 2 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत आणि संवर्ग किंवा गट ब मधलं हे पद आहे, ज्यासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। आता या 2 पदांचं विश्लेषण जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील एकूण 2 जागांपैकी एक जागा खुल्या गटासाठी आहे, जी सर्वसाधारणला आहे, तर एक जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजासाठी त्यांनी रिझर्व्ह ठेवलेली आहे, जी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। सो या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला जर आहेत जागा पाहून तुम्ही अर्ज करू शकता। अर्थात खुल्या पदासाठी सर्व कॅन्डिडेट अप्लाय या ठिकाणी करू शकतील। अजासाठी मात्र जे कॅन्डिडेट अजामध्ये आहेत तेच या ठिकाणी एलिजिबिलिटी सर्वसाधारण कॅटेगरीमधील पदासाठी अर्ज करण्यासाठी। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर पहिलं तर गोष्ट एज लिमिट 38 वर्ष आणि 43 वर्ष राहणार आहे। सो हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर उमेदवार वैज्ञानिक विद्यापीठाचा, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंड्री याचा पदवीधारक असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मास्टर इन व्हेटरनरी सायन्स ही पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे। बॅचलर कंपल्सरी आहे, मास्टर असेल व्हेटरनरी सायन्स म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली प्राणी संग्रहालयातील प्रत्येक कामाचा 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका तुम्हाला अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे। मराठी संबंधित तुमचं भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये 10वी मध्ये तुमची 100 मार्कांची एक्झाम तुम्ही दिलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता। या व्यतिरिक्त या ठिकाणी संगणक ज्ञानाबाबत सुद्धा तुम्हाला MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। नसेल सध्या तर नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। सो पहिले काही 3 गोष्टी ज्या आहेत, ज्यामध्ये बॅचलर सायन्स ॲनिमल हजबंड्रीमध्ये, त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव, 100 मार्कांची तुमची मराठी भाषेसंबंधी एक्झाम तुम्ही दिलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होता अर्ज करण्यासाठी। आता यासाठी एज लिमिट मी ऑलरेडी सांगितलं आहे, ओपनसाठी 18 ते 38 वर्ष राहील, मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। याबाबत मित्रांनो आणखी माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेता येईल, ज्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे आहे ते पाहता येईल। एक्सपिरियन्स असेल किंवा मास्टर्स असेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे, त्या बेसिसवर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे त्यामध्येच अर्जाचा फॉर्मॅट आहे, तो फिलअप करून तुम्हाला दिलेला ॲड्रेस आहे संचालक प्राणी संग्रहालयांचे कार्यालय यांच्या ॲड्रेसवर 25/4/2025 अगोदर व्यक्तिशः किंवा या ठिकाणी रजिस्टर स्पीड पोस्टद्वारे पोहोचवायचा आहे। सो लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो सेंड करू शकता। 25/4/2025 ही लास्ट डेट आहे अर्ज करण्यासाठी, आणि हा पत्रव्यवहारचा कार्यालयीन पत्ता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। या पत्त्याच्या खालीच तुम्हाला नोटिफिकेशनचा फॉर्मॅट, अर्जाचा फॉर्मॅट मिळेल मित्रांनो। तो अर्जाचा फॉर्मॅटमध्ये तुमचा अर्ज जो आहे तो फिलअप करून जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपडेट करून तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचे आहेत। अर्थात मित्रांनो मेजरली कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होणार नाहीत, कारण फार कमी कॅन्डिडेट अशा प्रकारच्या डिग्री ज्या असतात ते घेत असतात। सो बेसिकली जर तुमच्याकडे असेल तर मात्र नक्कीच तुमच्यासाठी एक चांगली संधी आपल्याला म्हणता येईल। या बेसिसवर मी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे। आणखी काही इश्यू असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल। धन्यवाद।